ही रेसिपी रोज माझ्या यूट्यूब फीडवर येत होती म्हणून मी आज ट्राय केलेली आहे आणि हे मला जमलेलं आहे याच मला आश्चर्य वाटतं. ह्याला खाजा म्हणतात. खायला खूप छान लागतं आणि हे बनतं मैद्यापासून. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी मैदा. कमी जास्त क्वांटिटी करू शकता. ज्या आकाराची वाटी घेतलेली आहे त्या आकाराचं तुम्हीही ट्राय करू शकता. मस्तपैकी 2 वाटी मैदा मी छान चाळून घेतलेला आहे. चाळून घेतल्यानंतर मग छान तूप गरम करून घेतलेलं आहे. तुपाचं मोहन करून टाकलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये तेलही ॲड करू शकता. तेलाचंही मोहन टाकलं तरी चालतं, पण तुपाचं टाकल्यावर त्याला छान अशा लेयर सुटतात म्हणून मी तूप टाकलेलं आहे आणि होतं घरात अवेलेबल म्हणून म्हणलं चला आता वापर करून घेऊया त्याचाही. मस्तपैकी त्याला असं दोन्ही हातांनी चोळून घ्यायचं. छान असं सगळ्या पिठाला आपलं मोहन व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. दाबून बघायचं, असा गोळा वगैरे होत असला तर समजायचं रेडी आहे पीठ. हवं तसं थोडं-थोडं पाणी टाकत जायचं आणि जसं आपण शंकरपाळे वगैरे बनवतो, तसं त्याच्यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी ॲड करत पिठात व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपला कणिक मळून रेडी आहे. आता छान असा गोळा झालेला आहे त्याचा. त्याला मी 10-15 मिनिटं थोडंसं रेस्टला ठेवून देणार आहे. छान पीठ भिजलं की मस्त मग छान आपली रेसिपी तयार होते. मस्तपैकी छान पीठ भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान फुगलेलं बी आहे मैदा. आता मस्तपैकी त्याला रोल करून घ्यायचा आणि हव्या तशा आकाराचे मस्त छोटे-छोटे असे उंडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. जसं आपण कणिक मळतो, चपातीसाठी जसं घेतो काढून तसे-तसे घ्यायचे आहेत. मोठ्या आकाराचे घेतले तरी चालतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही त्याला लाटता, तेव्हा ते छान असे पातळ, एकदम पातळ लाटायची आहे आपल्याला चपाती त्याची. चपातीच म्हणा, चपातीच लाटून घ्यायची आहे सगळ्या ह्याच्या. जेवढं होईल तेवढं आणि आपण त्याच्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे म्हणून काही ते चिटकत वगैरे नाही. तरी पण मी थोडासा मैदा खाली टाकून घेतलेला आहे किचनवर. मस्तपैकी त्याला असं छान लाटून घेतलेलं आहे. माझ्याच्याने जेवढं पातळ होईल तेवढं मी पातळ लाटून घेतलेलं आहे. जेवढे आपले उंडे झालेले आहेत, सगळ्याचे सेम सेम असे आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत मोठमोठ्या. छान अशा पातळ लाटून घ्यायच्या. म्हणजे जेव्हा लेयर पडतात तेव्हा छान लेयर पडतात. जाड पडल्यावर मग लेयर छान पडत नाहीत. माझ्या 6-7 पोळ्या बनवून झालेल्या होत्या. किचन ओट्यावर मस्तपैकी मी खाली मैदा टाकून घेतलेला आहे आणि एका वाटीत तूप घेतलेलं आहे. ब्रशच्या साहाय्याने मस्तपैकी सगळीकडे तूप लावून घ्यायचं. तूप भरपूर लावायचे, लक्ष असू द्या. तूप नसेल तर तुम्ही तेल लावू शकता आणि वरून त्याला मैदा आपला टाकून घ्यायचा आहे. जसं आपण खारी वगैरे बनवतो सेम तशीच प्रोसेस आहे. तूप टाकत राहायचं, वरून मैदा टाकत राहायचा. मस्तपैकी शेवटची लेयर मी लावून घेतलेली आहे. शेवटची लेयर लावून घेतली त्याच्यानंतर आपल्याला त्याला लाटायचं वगैरे काही नाहीये. आहे तसं व्यवस्थित हलक्या हाताने त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. 2 वाटी मैद्यामध्ये भरपूर झाले होते. मला एवढी अपेक्षा नव्हती, पण भरपूर क्वांटिटी झालेली होती. तुम्ही जर फर्स्ट टाईम ट्राय करत असाल, तुम्ही थोडंसं कमी घ्या आणि मस्तपैकी पातळ-पातळ असे कट करून घ्यायचे आहे आपल्याला. छान असे कट करायचे आणि मस्तपैकी मग त्याला आपण लाटून घ्यायचं आहे पातळ-पातळ. जर नसेल तुम्हाला लाटायचं, तुम्ही हाताने थोडंसं त्याला प्रेस केलं तरी होतं. छान अशा लेयर तुम्ही बघू शकता आता सुटलेल्या आहेत. परत अजून आपल्याला त्याला पुढची प्रोसेस करायची आहे. मी काही अशा हाताने प्रेस करून घेतले होते आणि काही लाटून घेतले होते. पण तुम्ही जर ट्राय करत असाल तर तुम्ही डायरेक्ट लाटूनच करा. जेवढं आपण लाटून करतो तेवढे छान त्याच्या लेयर सुटतात. मी थोडासा शहाणपणा केला होता हाताने हे करून, पण ते व्यवस्थित झालं नव्हतं. जे मी लाटलेलं होतं ते छान असं लेयर पण सुटले होते आणि छान फुगलं पण होतं. बिघडलं वगैरे काही नाहीये. फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे तरी पण परफेक्ट झालेलं आहे. मस्तपैकी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे तेव्हा ते छान होतं. तुम्ही जर फुल केलात ते व्यवस्थित लागणारही नाही आणि मधीपर्यंत ते व्यवस्थित तळले पण जाणार नाही. तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी याचा कलर चेंज झालेला आहे. काढून घ्यायचं आहे आपल्याला हे. सेम खारीगतच असतं लागायला. खायला सेम खारीगतच लागतं. 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. त्याचा फक्त आपल्याला 1 तारेचा पाक बनवून घ्यायचा आहे. जास्त नाही घट्ट करायचा. थोडासा पातळ 1-2 उकळी आली, साखर वितळली तरी होऊन जातं. आता हे माझं बनवून रेडी आहे. एक-एक वेळेस मस्तपैकी त्या पाकात आपल्याला फक्त बुडवून काढायचं आहे. भिजवत ठेवायचं नाहीये गुलाबजामुनसारखं. एक वेळेस मस्त नुसतं असं बुडवून काढायचं, सगळीकडे त्याला पाक लागला, की मस्त अशी छान अशी आपली रेसिपी तयार होते. ज्या लोकांना गोड वगैरे खायला आवडतं त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करावी. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय द रेसिपी. बाय.